उशीर झाला लय, आता वाढली गर्दी परत. आपले पवन केने बिलालचं रनआउट होणं ते परवडलं नव्हतं, पण त्यानंतर डाव सावरण्याचं काम सूरज केने, पवन केने आणि संदेशनं केलं आणि 3 ओव्हरमध्ये पवन केने फिल्डिंगला उभे 6 वरती आणि इकडं विवेक शेलारची ओव्हर. फायनल मॅच विवेक शेलार पहिला बॉल फायनलचा. कुठे स्पीड बघा, स्पीड बघा. वाईड बॉल पहिला. पवन केने केला गेला होता आणि 8 विकेटचा बॉल पाहिला होता विवेक शेलारचा. फेड केला, फेड केलाय. धावाचा प्रयत्न देखील केला गेला होता. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल डॉट. आता पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलच्या शोधात गोलंदाज तयार विवेक शेलार रक्षणसाठी. शो डायरेक्ट बॉल बघ, डायरेक्ट बॉल पण मारू नाही शकत त्याचा. नो बॉल चेक करतात. विवेक शेलार खाली एक्सप्रेस चौथा बॉल. या बॉलला फटका खेळायचा होता, थोडं कव्हर्स नाही झाले. अगदी आपण बघा टोला तो बॉल जाऊन लागला आणि त्यानंतर सिंगल मिळाली. अर्जुन केने कुठे असतील तर त्यांनी स्टेज जवळ या. विकास केने तुमची वाट बघतात स्टेजच्या अगदी बाजूला. अर्जुन केने जो आम्हाला समोर खेळायचं होतं, मिसॅच झालाय. घडवला क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद होते. मॅच चालू असताना बाबू घेतोय सेल्फी. बाबूला शेलार यांचा ओ भाई भाई समजत पण नाही. वारा काय वेन याला जो डुकरासारखा बॉल. भावेश पवार यांची बॉलिंग. लोलवलन भिवंडी गोरसई भावेश पवार सेकंड बॉल. रनच ना मारून देतात. अरे सो वा वलटवलन विकेट आहे मला वाटतं. बॅट हवेत होता. भावेश पवारांनी षटकार मारला, माझा शॉट चुकला. काय म्हणे भावेश पवारांना 6 मारला बॅट. हो दुसरा पण ट्राय केलेला. पवन केने उल्लेख केला होता की तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करायचा निर्णय घेतला ना 35, 40, 45 कुठला तरी एक स्कोर होतो. तयार पुन्हा एकदा फोर. भावेश पवारला 4 मारलाय. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. षटक क्रमांक 2 साठी संजय 17 फलकावरती आहे. 2 ओव्हर 17. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल सर्व काही सांगत त्या बरोबर त्या बॉक्समध्ये जसा VIP बॉक्स असतो, प्रेसिडेंट बॉक्स असतो तसा त्या बॉक्समध्ये मारले होते. रोज हो बॅट आग लागली. कडक रे बॅट सुटली हातातून. बाल वाचली. अंपायरच्या इथे पडले बरोबर. बॅट सटकली. चांगला चेंडू कपिल केने सातत्याचं दुसरं नाव दिया. त्याने सातत्य राखलं आणि त्याने निघून जायचं सीमारेषेच्या बाहेर. आणि त्याच्यासाठी त्यांची पडझड चालू आहे. धावा शोधतात 3 लाखाचं पारितोषिक. आणि शिवाय चांगला चेंडू बाहेरबद्दल बॉलकडे पोहोचतोय आणि बघता 2 रन इथून देखील परिपूर्ण झाले. मागच्या षटकामध्ये एक षटकाराला चौकाराला या ओव्हरमध्ये पडणार आहे.
चांगल्या चेंडूचा पद्धत आहे ती पूर्ण क्षेत्ररक्षक आहे 2 रन धावला. अरे जो डायरेक्ट नेम काढला. आवड आहे. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर धाव पोहोचेल 25. प्रयत्न पुढे आला तर धावा होतील तेवढ्या. इथे देखील खेळून काढले बॉल अपेक्षा पवन केने धावत आहेत. संतोष राहावं लागतं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं देखील वापस आला. 26 धावा खऱ्या अर्थाने सुरुवात केली 3 षटकांची. 3 षटकं संपलीत आणि 26 धावा झालेल्या आहेत. त्यांचा खेळ देखील बघायला आवडेल. घेऊया ब्रेक आणि जाऊया डीजे कँडी यांच्याकडे. पुन्हा एकदा विवेक शेलार. 53 धावा होऊ शकतात. विवेक शेलार आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. आपण पाहिला बरं वाईट वाईट बॉलचा इशारा नितेश गिरीसाठी प्राईज आहे. षटकासाठी फुल डझन ग्रुप याचकडनं 200 रुपये प्रत्येक सिक्स साठी 200 रुपये. आपल्याला 50 रुपये भेटतात. तिथे 200 रुपये विवेक शेलारला आला आहे. रोज हो पटला आणि विवेक शेलार समोर हे धाव स्ट्राईक करू शकतात. मागचा दरवाजा उघडा दिसला, शिरकाव केला तोही वेगानं विवेक शेलारनं फलंदाज बबलू बार. शफल व्हा पण विवेक शेलार समोर कुठे तुम्ही शफल इतकं केलं की लेक्स्टर थोडीशी उघडी पडली आणि तीच डिस्ट्रॉय केली गेली. चुकून लागते त्याचा पटका बॉल. अरे जो भोलटवला प्रयत्न केला गेला होता. एक धाव याच्यावरती पूर्ण करते फलंदाज बिंदास मारला त्याने बॉल. जय निलेशनं मागच्या सामन्यामध्ये जसं म्हटलं होतं थोडासा धमाल बवाल मचावला होता. 2 षटकांमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक काय माती दोंड मारणार आहे. आणि वेगाचा अगदी पहिल्या षटकापासून तेच तो घेऊन आलाय सर. चांगली गोलंदाजी चौका गेली कोण लग्न झालंय का कपिल केळीचे षटक या संपूर्ण स्पर्धेत ज्यांना 6 मॅच खेळले. पवन भाऊ 2 षटक पवन दा खर्च केले रन म्हणजेच 4 आणि 3 गडी. इथे देखील आपण पाहतात फटका आवडा कॅच आहे. घेतलं 11वा विकेट कपिल केळीच्या नावावरती. फलंदाज बाद आणि समुद्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप 33 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. 33 क्षेत्राची रचना थोडीशी बदलली आहे. बिहाइंड द विकेट 2 फिल्डर 2 क्षेत्ररक्षक आहेत. टर्न होतील तसा कटरचा मारा करतोय तसा टर्न झाला. 41वा बॉल डॉट मॅच मध्ये पूर्ण इनिंग मध्ये कपिल केने सलग 3 बॉल हे डॉट आले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 4ला 4 डॉट काढले. कपिल केने आता कपिल केने आहे ते 42 बॉल डॉट काढले आणि इकडे पवन केने ओव्हर टाकतोय. पवन केनेची ओव्हर बघूया आपण. आता इथे उभा होता मगाचपासून. काही कोण करणार फायनलचा सामना कोण जिंकणार त्या 2 सगळ्यांचीच क्लास ओव्हर आहे. प्रयत्न केला गेला होता. सर होलाटाचं आम्हाला देखील बघा त्याबद्दल आयोजकांचे देखील मनापासून आभार आहे. त्यांना देखील धन्यवाद देतोय. 5 चेंडूचा खेळ शेवटच्या षटकातला शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. पवन यांनी बॉलला फिरवल्यावरती समोरून व्हाईट बॉल अगदी अचूकपणे पाहत राहिले पंचांकडे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आम्हाला आवाज देण्याची संधी दिली आणि ते चेतन भाई आणि त्यानंतर आपण बघतात 3 डॉट काढले. 5वी ओव्हर आहे नाही लाचे आयोजक आर टीम तुमचे मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेला सलग 6 रात्रींमध्ये मला 5 बॉल डॉट. जर मागच्या षटकाचा उल्लेख एकही झाली याच्यामध्ये तर जवळपास 8 चेंडू डॉट बॉल आले सलग डॉट आणि
कसं काय फायनल मध्ये बोलते गाव टू गाव होते ना हे पण आहे ना हे खराब आहे फायनलच्या मॅच मध्ये बघा लास्ट 15 बॉल डॉट क्या आजा मारला लालचा शेवटचा बॉल मारला बॅटिंग करायला आलेले आहेत पवन केने आणि सुरेश केने मगाशी थर्ड नंबरला आलेला पवन केने आता फर्स्टला आलाय स्ट्राईक बघा कोण घेतोय सुरेश केने पवन केने दोघांपैकी इकडे गावची टीम समोरच्या टीमचं नाव नाही माहिती गावची टीम आहे चाफे काहीतरी टीमचं नाव चाफे गाव बघूया पहिला बॉल काय होतंय सुरेश सूरज अरे जो सोडला अर्नाळा 6वं पारितोषिक आणि पालघर आदिवासी समाज परिषद हा संघ 7वं पारितोषिक या अरे मी कुठं कॅमेरा मारताय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याचा टॉस होईल दोघांपैकी एक विकेट गेली असते आता दोघांपैकी एक विकेट गेली असते जो मी माझा कॅमेरा वरती होता ओव्हरथ्रो झाला त्याला फिल्डिंग मिस झाली बाईकडून आणि तिथे आता बघा दुसरा बॉल तुषार गिरी आपल्याला पाहायला मिळतील आणि चौका मागचा टॉस देखील कर नाही इथेच करत नाही तुमच्या क्रमांकासाठी त्यांचा गेला बाहेर 50,000 रुपये आजकडे जाऊ धन्यवाद नयन गिरी तुषार गिरी संपूर्ण शिंगरी चषक विनायक गिरी त्यानंतर चेतन भाई तुम्हाला दिसलं नाही चाललं तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद फायनल मॅच तुम्ही मला दिलं तुमचं मनत चॅम्पियन इज द चॅम्पियन या टुर्नामेंटचं सिकंदर कोण त्याचं उत्तर नैनेश बॉलिंग फ्लॅगवर पहिल्या बॉलवरती डबल त्यानंतर 4 त्यानंतर 6 आणि त्यानंतर आली नैनेशच्या खात्यामध्ये विकेट फलंदाज बाद झाला सूरज आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली सलामीसाठी आणि पहिली विकेट 4 चेंडू आता कोण येतात बघूया भावेश पवार येतील बघूया कोण येतं भावेश पवार येते ते कोण येते कॅप्टन संदेश केने बघूया संदेश केनेची बॅटिंग काय आहे आणि पवन केनेची बॅटिंग आले नाही पवन केनेची बॅटिंग बघायला मजा येईल मेहनत करतात अनेक सफाईकर म्हणून त्या स्पर्धेचा अभिमान क्रिकेट प्रेमी म्हणून वाटत असतात या विराथन नांदगडी पाडाला आहे शिवनेरी चषकावरती गर्व काहीतरी असं करा की नाव झालं पाहिजे उडवला नाही दांडू इटाली अजून एक विकेट लढायला तयार आहे टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द बिलाल शेख बॅटिंग आलेत 42 धावांचं नवीन फलंदाज 42 धावांचं आव्हान आहे काय होत आहे आज 2 आयकॉन खेळतात एका बाजूला विकेट गेलेत दुसऱ्या बाजूला शेख हेच क्रिकेट जाती धर्माच्या भीती बेदून या माणसाला माणुसकीनं जगायला शिकवतं आणि तुम्हाला सर्वांना एका धाग्यामध्ये ज्या नात्यानं गुंतलाय ना 3.5 अक्षराचा तो शब्द ओव्हर झाले आता पवन केनेची बॅटिंग बघूया पवन केनेची बॅटिंग कधी कधी जिंकणं आणि कधी कधी हारणं दोन्ही गोष्टी चांगल्या भेटली नाही पहिल्या ओव्हरला स्ट्राईक भेटली नाही सेकंडला बघूया आता स्ट्राईक भेटते पवन केनेला कारण पहिल्या ओव्हरला 2 विकेट गटागट गेले ओके ह्या बॉलला काय होतं पवन केनेचं हो पवन केने हो शॉट लागला नाही जास्त 2 रन धावून काढतील तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं अगदी सफाळे क्रिकेटचा हा रजनी क्रिकेट स्पर्धेचा 16 तुमच्या समोर मेगा फायनलची मॅच हो वाजवला 42 43 हे लक्ष जास्त मोठं नाहीये इथे 1-2 मोठे फटके आले ना की सामन्याचा रिझल्ट लाग झाली खूप सारा धावा फॅन लोक येतात आपली प्लास्टिकची बॅट आहे केने चांगला खेळला प्रणय खेळला आदिवासी समाजातून चांगल्या रन्स बनले चामुंडा स्पोर्ट्स विराथनसाठी देखील चांगलं क्रिकेट आलंय बॅकफुटला जाऊन कव्हरच्या अगदी मधोमध गॅप आणि बॉल चाललाय स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून 4 धावा
टीमची टोटल धावफलकावरती सध्या काल्या तुम्हाला डॉट. पाहायला मिळतीये अफाट मेहनत जी आज खरं तर या स्पर्धेसाठी काय करतो घेतली. पवन? तुमचे अनिल दादा असतील, निलेश दादा असतील, विनायक दादा, तुषार दादा, अरे. चेतन, त्यानंतर आपण पाहता पूर्ण फुल डस्टर जो उल्लेख करेल या स्पर्धेमध्ये चौथा परवार मी जोडला गेलो आणि शिवनेरी चषक म्हणजे की खूप कॅच आहे अरे कॅच घे. विद्यार्थ्यांना दगडी पाण्याच्या माध्यमातून मिळतं आणि आवर्जून उल्लेख करेल. नदीमध्ये येण्याचं कारण एकच असतं नयन केणी त्याची आता आणि six. नयन केणीबद्दल आता जर six. म्हणायचं झालं वडराय राजा केसर आणि Six. सल्तनतनं Six. एक बाकी से बाकी रियासत गिराने को खूप सारी मेहनत त्या चौका, स्पर्धेसाठी चौका. त्यांना देखील घेतली त्याचं देखील विशेष कौतुक. बॉल झाला सीमारेषा बाहेर मेतील धावा 4 स्कोर जाऊन पोहोचला 31. सुरेश महिला मंडळ त्यांचं देखील विशेष आभार. देखील या महिला या स्पर्धेसाठी जोडल्या जातात म्हणून तर या सगळ्यांना आज क्रिकेटच्या माध्यमातून एक मानाचा सलाम. मासाहेब जिजाऊ घडली म्हणून शिवबा घडला. आता अलीकडच्या काळात अगदी पूर्ण महाराष्ट्र म्हणतो अंधार फार झाला तर दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊ तर शिवबा पाहिजे. जर जिजाऊच तयार झाली नाही तर शिवबा कसा बनणार हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सामना खुला झाला. मॅचचा रिझल्ट जवळजवळ लागला. 24 बॉल 11ची गरज आहे. टप्पा पडलाय खूप बाहेर निघाला बॉल अंपायरचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. पवन केने एकदम स्लो खेळतोय. नंतर डॉटबॉलची होईल त्या ठिकाणी समाप्ती. चामुंडा स्पोर्ट्स होतं पवन केनीच्या विकेटच्या शोधात आला. ओ. हा टाकलाय फुला आता झाली तिकडे मिस्टेक. मिस्टेक. बॉल चालला डीप मध्ये लॉंग स्टॉपला और सीमारेषा बाहेर 4 धावा. 7 रन पाहिजे. पवन केने आता फायनल जिंकणार आहे. ते आपल्याला रिपीट करायचे. तर नंतर जे 3 स्टंप ऑलरेडी नाहीयेत ते तुम्ही बिंदास देऊ शकता. आता टायटल जिंकायच्या तयारीत 6ची गरज आहे आणि मोठा फटका हा देखील आलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पवन केनीच्या बॅटमधून 4 धावा. 7 मध्ये 17. हवं तुम्हाला जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षकांनी बॉल चालला सीमा पार. शिवनेरी चषकाचा 6वा पर्व 3 आराध्य 11 बजरंग बस कन काढला ठाणे असू दे किंवा असू दे पालघर. किंग्स आर ऑलवेज किंग. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. नाम तो सुना होगा जय बजरंग गोरसई. ड्रोन पवन केने साहेब उशीर झालाय लय आता वाढली गर्दी बघ किती बापरे. जिज्ञासा केणी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. जिज्ञासाच्या शुभ ट्रॉफ्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना विवेक फक्त एक प्रश्न. सफाळ्यामध्ये जे क्राऊड जमतं आणि सफाळ्यामध्ये आल्यानंतर विवेक कसं वाटलं काय म्हणशील 2 शब्द. आणि विवेकने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आता दिदीला डेडिकेट केली आहे. काय म्हणशील विवेक इतका सगळा क्राऊड या टाइमला कसं वाटलं. पहिल्यांदा आला शिवनेरीमध्ये कसं एन्जॉय केलंस. खूप चांगलं वाटलं आणि या साईडला जेव्हा पण येतो तेव्हा पब्लिकचा खूप सपोर्ट असतो आणि खूप चांगलं वाटलं. तुमच्यामुळेच आम्ही असं सपोर्ट करत. हा बघा वरती मच्छर फिरतोय. अरे मच्छर नाही ड्रोन आहे. अरे हो देखील देण्यासाठी आदरणीय मान्यवर सातवा पारितोषिक 7. सचिन केनी आपण यावं. आणि या स्पर्धेतील व्यावसायिक गटातून क्वालिफाय झालेला आदिवासी समाज परिषद मंच पालघर ते ठरले त्या स्पर्धेचे 7व्या आणि आकर्षक भव्य दिव्य शिवनेरी चषकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत 30,007व्या आदिवासी परिषद मंच पालघर. चला या पुरस्कारते आले 7वा पारितोषिक त्या ठिकाणी आपण देत आहोत आणि त्या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय सचिनदादा केणी यांना. त्यांच्याच वतीने ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. सचिनदादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय त्या ठिकाणी हे 7वं पारितोषिक. त्यानंतर नंबर 6चं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत अभिनंदना अर्थातच. आणि 6वं पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात व्यासपीठावर दादा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. अभिनंदना यांच्या शुभ हस्ते
आपण देणार आहोत 6वं पारितोषिक. आणि 6वं पारितोषिक जातं संघ आहे. 6वं पारितोषिक ज्या टीमच्या वाट्याला आलं टीम नेम जयू दुर्गेश इलेवन अर्नाळा. 6वं पारितोषिक जात आहे जयू दुर्गेश इलेवन अर्नाळा टीमला. चला यावं आपण. जयू दुर्गेश इलेवन अर्नाळा टीम स्पर्धे या ठिकाणी उपस्थित आहेत. जयू दुर्गेश इलेवन अर्नाळा आणि त्या टीमला आपण देतो आहे नंबर 6चं पारितोषिक आणि 30,000 रुपयाचं हे आर्थिक कॅश प्राईज. म्हणजे 5चं पारितोषिक आणि या स्पर्धेतील यांच्या वतीनं आपल्याला आलं आहे 5वं पारितोषिक श्री योगेशदा घरत यांच्या वतीनं. गार्गी इंडस्ट्रीजचे ओनर आणि योगेशजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत नंबर 5चं पारितोषिक रोख रक्कम कॅश 1030 आणि भव्य दिव्य शिवनेरी चषकाची ट्रॉफी. तर यायचं टीम आहे श्री जागमाता रावळे. 30,000, 30,000, 5वा श्री 30,000. जागमाता रावळे टीम स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. आणि हरेश्वरदादा केणी येत आहेत. लवकरच APS ज्या खेळाडूनं रावळे गावाच्या क्रिकेटला पुढे आणलं असा रावळेचा लेजंड हरेश्वरदादा केणी त्या ठिकाणी ट्रॉफी स्वीकारतात. अभिनंदन टीम श्री जागमाता रावळे 311. पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि 4थ्या क्रमांकाचा हकदार आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आली आहे प्रदीप दादा मडवी यांच्या वतीनं. त्यांचा देखील विशेष आभार. ट्रॉफी या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. गावदेवी वैतीपाडा त्रिशिका 11 या संघाला. चला त्रिशिका 11 या खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये पूर्ण संघानं खेळलं. अभिनंदन टीम त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. एकदा जोरदार टाळा होता. इथलीच होम टीम आहे आणि खूप चांगलं क्रिकेट त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. त्याबद्दल त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. डोंबिवली यांच्या वतीनं हे 4थं पारितोषिक आपल्याला आला. त्यांचा देखील विशेष आभार. त्यानंतर नंबर 3चं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. तृतीय पारितोषिक या ठिकाणी जाणार आहे. तृतीय पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहुण्यांना आमंत्रित करूयात. तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. श्रीकृष्ण चाफेवाडी आणि सुरेश महिला मंडळातील काही महिला या आपण त्यांच्या शुभ हस्ते. चला पहिलं पारितोषिक आपण त्यांच्या हस्ते देणार आहोत. दिलीप घरत आपण यावं. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. प्रणय पाटील अक्षय पाटील आणि कंपनी टीम देऊन स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी अगदी आपण पाहता नॉमिनीज होते. प्रथम प्रणय पाटील, कपिल केणे या सगळ्या गोलंदाजांना आपण पाहिलं. आणि पालघर जिल्हा आदिवासी टीममधनं आकाश या सगळ्या 4 गोलंदाजांना आपण विकेट्स काढताना पाहिले. तर या इकॉनॉमी देखील आपण तिकडे आपल्याला खाली करावी लागली आहे. कारण जवळजवळ आपण पाहिलं असे कमी आलेत की ज्यांच्या विकेट समान होत्या. आणि तब्बल या स्पर्धेमध्ये इकॉनॉमीची जर चर्चा झाली तर अर्थातच प्रणय पाटील विकेट काढले. त्यांना मैदानावरती 11. इकॉनॉमी होती 8.71. कपिल केणे त्यानं विकेट काढल्या 11. आणि डॉट बॉल्सन भावानं इतकं टाकलेत की इकॉनॉमी फक्त 2.78. कपिल केणे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. गोरसईचा मात्र भाऊ आज शाकाहारी वाघासारखा डॉट बॉल टाकताना दिसलाय. टोटल या टुर्नामेंटमध्ये 42 बॉलमधनं 34 बॉल त्यानं डॉट टाकलेत. सफाळेकर बॉलिंगचा आनंद घेतला असेल. एकदा जोरदार टाळा द्या. कदाचित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ही 7 षटकं 11 विकेट आणि 42 मधून तब्बल 34 डॉट बॉल आणि त्यामध्ये एक विकेट मेडल. अभिनंदन कपिल केणे. त्यानंतर आपण देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज त्याच्यामध्ये प्रणय आहे, पवन आहे, जीत आहे, अर्जुन सरी नावत चंद्रा मालिकावीर देखील आपण देणार आहोत. आता उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार तो ठरलाय या स्पर्धेमध्ये ज्यानं बनवल्या सर्वाधिक 124 धावा. पवन केने ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पवन भगवान केने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सध्या सेलिब्रिटी प्लेअर बनलाय. आणि आपण देतोय या ठिकाणी पवन केनेला उत्कृष्ट फलंदाजाचा हा पुरस्कार. अभिनंदन पवन केने. टुर्नामेंटमध्ये 389 दिलं पारितोषिक जात आहे. ज्यांना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सर्वांची मनं जिंकली
आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये थांबा जरा. शशिकांत मोरेश्वर लाडवे जलसार किरईपाडा त्यांच्या वतीनं आपल्याला हे पारितोषिक आलं. मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देणार आहोत. विनायक दादा केणी आपण देखील जॉईन व्हा. 1-2 मिनिटानंतर आपण लगेच लाडवे जलसार किरईपाडा यांच्या वतीनं आणि स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, टीम आहे श्री जागमाता रावळे आणि खेळाडूचं नाव आहे साहिल चापके, ठरला या स्पर्धेतील बस फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदनजी भोईर यांच्या वतीनं दिलेला ॲक्वा सिक्सर किंगसाठी जे एक मोठं पारितोषिक होतं या स्पर्धेतील. अगदी आपण पाहता एक ॲक्वा फिल्टर या ठिकाणी दिलं जाणार आणि सिक्सर किंग हे पारितोषिक या ठिकाणी अभिनव भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात अभिनंदन भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. आणि ज्यांना मारले या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक 11 षटकार नैनेश ठरलाय या स्पर्धेतील सिक्सर किंग अभिजित केणी यांच्या शुभ हस्ते आपण मात्र 11 षटकारांसोबत ज्यांना ही टुर्नामेंट गाजवली आणि जो सिक्सर किंग बनला त्याला आपण देतो तब्बल 15,000 रुपयाचं हे ॲक्वा फिल्टर सिक्सर किंगसाठी. तर हे ॲक्वा आपण देतो. मालिकावीरापेक्षा हे जास्त इम्पॉर्टंट होतं. खरं तर या स्पर्धेतील हे सर्वाधिक मोठं इंडिव्हिज्युअल प्राइज होतं सिक्सर किंग आणि आपण ते देतो नैनेशला. खूप चांगला खेळला आणि नाव राखलं पठ्ठ्यानं. एकदा जोरदार टाळ्या होत्या नैनेशसाठी. शिवनेरी चषक पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय आपल्या शिवनेरी ग्रुपला. खरं तर मित्रांनो तब्बल 8 दिवसच नाही, 1 महिनाभर दिवस रात्र मेहनत करून या सगळ्यांनी स्पर्धा भरवली. एकदा जोरदार टाळ्या होत्या शिवनेरी ग्रुपसाठी. आणि शिवनेरी ग्रुपच्या सर्व आपण देतोय ते शिवनेरी चषकातील द्वितीय पारितोषिक आणि त्याचा संघ चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अभिनंदन पारितोषिक आपण देतोय. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून दरवर्षी ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली जाते. राहुल दादा कवळी यांच्या वतीनं आणि या स्पर्धेतील बेस्ट टीम जी आदर्श संघ म्हणून ओळखली जाते आणि या टुर्नामेंटमध्ये त्या टीमच्या विरुद्ध खरं तर काही डिसिजन इकडे तिकडे झाले, पण असं खेळली की प्रतिस्पर्धी जरी जिंकला तरी त्यांनी अर्थातच टीम आहे सफाळ्याची वन ऑफ द आयडल, वन ऑफ द फेवरेट आणि सफाळ्यातला एक शिस्तबद्ध संघ अर्थातच बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आपण देतोय ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चला कल्पेश आलेत, हे आपण पारितोषिक त्यांना देतोय. आता आपण देणार आहोत स्पर्धेतील मालिकावीराचा हा पुरस्कार आणि तो जाणार आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर त्यांना बॅटिंग खूप चांगली केली. अगदी बॅटिंग करताना देखील रन्स आपण पाहिल्या. पवन केनीच्या 124, त्याच्या पाठोपाठ जीत आहे ज्यानं बनवल्या 98. आता त्या सोबतीनं आपण पाहिलं प्रणय ज्यानं रन्स बनवल्या होत्या 53. त्याच्या मागे नैनेश ज्यानं तब्बल 11 षटकारांच्या सोबतीनं जवळजवळ 85 धावा बनवल्या आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट हे पारितोषिक जात आहे. आपण खरं तर ऑनलाईन जे अपडेट होतं टू स्कोर जे इकडे सबमिट होतं त्यानुसार टॅली करतो आणि ज्याचे टोटल पॉईंट झालेत या टुर्नामेंटमध्ये 403, 53 धावा आणि विकेट्स त्यानं काढलेत 11. प्रणय दत्तात्रय पाटील मालिकावीर प्रणय पाटीलला. कुणाल दादा इथे उपस्थित आहेत. चला कुणाल दादा या तुमच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी देऊ इच्छितो. या ठिकाणी आपण एक ट्रॉफी आणि अल्पेशदादा भोईर यांच्याकडनं आलेली स्पोर्ट्स सायकल. अभिनंदन टीम श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आणि अभिनंदन सफाळ्याचा बंडा बॉय प्रणय पाटील. थर्ड सायकल च्या नावावरती आहे. ग्रेट जॉब प्रणय, खूप चांगला खेळला आणि प्रणय पाटील तो ठरला या शिवनेरी चषकाचा
अशा शुभेच्छा आपण देऊयात पण्याला. आणि आता देतो आपण चॅम्पियन इज द चॅम्पियनची मित्र महिला मंडळ यांच्या वतीनं नवरात्र असू दे, गावातील कोणताही उत्सव असू द्या, सगळ्यांचं मोठं योगदान असतं. त्या सगळ्या महिलांच्या शुभ असतं. ही ट्रॉफी या ठिकाणी आपण देतोय. आणि चॅम्पियन झाली आहे पहिल्यांदा शिवनेरी चषकात सफाळेत आली आणि या स्पर्धेचं टायटल जिंकून पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला तीच दादागिरी, तीच हुकूमत प्रस्थापित करताना आपल्याला टीम पाहायला मिळाली. ती म्हणजेच जय बजरंग गोरसई ब. आणि याचं श्रेय जरूर जातं पूर्ण टीमला. त्या सोबतीनं आयकॉन जे आले विवेक शेलार, बिलाल आणि कपू केने ज्या टीमचे मेंटॉर आहेत. थँक्यू सो मच कपू दादा आणि ऑल टीम, आपण सगळे आलात. योगेश दादाला विवेक शेलारच्या बाजूला बसव आणि रोहनला, कारण गोरसईमध्ये सगळ्यात हँडसम तेच आहेत. टीम गोरसई ब झाली आराध्याला या स्पर्धेची चॅम्पियन. अभिनंदन 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 या बजरंग गोरसई ब संघात. आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार. शिवनेरी चषक 6वं पर्व इथे संपन्न झाला. आपण असं जाहीर करतो पुन्हा भेटू 7व्या पर्वात नक्की अगदी. आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी इकडे चांगले